हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही फायनल इयरमध्ये जो प्रोजेक्ट असतो तुमचा फायनल इयर प्रोजेक्ट त्याच्याबद्दल गाईड करणार आहे कंप्लीट. तर तुमचे जेवढे पण मित्र फायनल इयरला असतील इंजिनिअरिंगमध्ये, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. त्यांना खूप मदत होईल की काय करावं लागतं नेमकं पूर्ण वर्षभर. तर प्रोजेक्टवरती काय काय तुम्हाला करावं लागेल ते सगळं मी या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहे. तर प्रॉपर एक रोडमॅप मी तुम्हाला सांगत आहे. इथे तुम्हाला सेमिस्टर 7 ते सेमिस्टर 8 पूर्ण वर्षामध्ये तुम्हाला काय काय करावं लागणार आहे तुमच्या प्रोजेक्टसाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे. तर सगळ्यात पहिले ग्रुप फॉर्मेशन, त्यानंतर लॉगबुक कशी तयार करायची तुम्हाला, त्यामध्ये काय काय असतं, प्रोजेक्ट टायटल सिलेक्शन, त्यानंतर 7th सेमिस्टरच्या जो रिव्ह्यूज असतात तुमचे ते काय असतात त्याच्याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर रिसर्च पेपरबद्दल पण सांगणार आहे आणि तुमची जी फायनल रिपोर्ट असते ब्लॅक बुक आपण त्याला बोलतो त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्यानंतर फायनल वायवाच्या वेळेस काय करून जायचं आहे त्याच्याबद्दल पण सांगणार आहे. तर हे सगळे टॉपिक तुम्हाला यावर्षी करावे लागतील फायनल इयरमध्ये. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी आयडिया त्याचा माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला हा रोडमॅप तुम्हाला समजून सांगत आहे. तर तुम्हाला आयडिया असेल काय काय करायची, त्याच्यानंतर तुम्हाला काय काय करावं लागेल, तर तुम्हाला इझी जाईल तुमचा प्रोजेक्ट बनवण्यासाठी. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच काय की सगळ्यात पहिली जी स्टेप राहते तुमची फायनल इयरमध्ये आल्यानंतर ती राहते ग्रुप फॉर्मेशन. तर प्रोजेक्ट जो असतो तुमचा तो ग्रुपमध्ये केला जातो आणि त्याच्यामध्ये काय काय असतं ते आपण बघूयात. तर सगळ्यात पहिली म्हणजे गोष्ट काय असते, कॉलेज तुम्हाला ग्रुप फॉर्मेशनसाठी सांगते. फायनल इयर प्रोजेक्टची जी सुरुवात असते तीच तुमची इथून चालू होते. तर प्रोजेक्टमध्ये तुम्हाला टीम बनवायला सांगतात. त्याच्यामध्ये काही जे कॉमन जे बहुतांश कॉलेज असतात ते काय सांगतात की 4 मेंबर्स असले पाहिजे मॅक्झिमम तुमच्या ग्रुपमध्ये. तर सगळ्यात पहिले तुम्हाला 4 मेंबर्स तिथे तुम्हाला घ्यावे लागतात. आणि त्याच्यामध्ये काही जे कॉलेजेस असतात त्याच्यामध्ये 3 मेंबर्स पण अलाव करतात. तर 3 किंवा 2 किंवा 1 मेंबरमध्ये पण प्रोजेक्ट बनू शकतो, पण 4पेक्षा जास्त मेंबरमध्ये प्रोजेक्ट तुमचा बनत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, सर्व मेंबर्सची पार्टिसिपेशन आवश्यक असते तुमच्या प्रोजेक्टसाठी. तर प्रोजेक्ट तुम्हाला फॉर्म करायचा असतो, तुम्हाला ग्रुप तिथे फॉर्म करायचा असतो. त्यानंतर ग्रुप बनवताना काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, जसं की कोडिंग करणारा मेंबर असला पाहिजे तुमच्या ग्रुपमध्ये. त्यानंतर डॉक्युमेंटेशन पण चांगलं असलं पाहिजे तुमच्या प्रोजेक्टचं, म्हणून तिथे डॉक्युमेंटेशनचा पण एक मेंबर असला पाहिजे ज्याला सगळं करता आलं पाहिजे, जसं की कोडिंगमधलं नॉलेज पण असलं पाहिजे आणि तिथे डॉक्युमेंटेशन पण करता आलं पाहिजे. त्यानंतर तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच प्रेझेंटेशनमध्ये जो चांगला असेल तो एक तिथे तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये एक मेंबर तरी तसा ठेवायला पाहिजे जो प्रेझेंट चांगलं करेल तुमच्या प्रोजेक्टला. त्यानंतर चौथा जो असेल तो रिस्पॉन्सिबल मेंबर्स असे तुम्हाला निवडायचे आहेत, 4 मेंबर्स. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सगळ्या गोष्टींचा जो विचार करून तुम्हाला हे तुमचे मित्र असतील किंवा ग्रुप मेंबर असतील हे तुम्हाला निवडायचे असतात. फक्त फ्रेंड्स म्हणून ग्रुप बनवू नका, तर त्याच्यामध्ये काम पण करता आलं पाहिजे असे तुम्हाला मित्र बनवायचे आहेत, कारण याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो बिल्ड करायचा आहे कोडिंग करून. तर संपूर्ण वर्ष एकत्र काम करायचं आहे याचा विचार करून तुम्हाला ग्रुप बनवायचा आहे आणि तुमचे जे ग्रुप मेंबर आहेत ते ॲक्टिव्ह असले पाहिजे असा ग्रुप तुम्हाला फॉर्म करायचा आहे. तर ही झाली सगळ्यात पहिली जी स्टेप आहे तुमच्या फायनल इयर प्रोजेक्टची. तर ही झाली सगळ्यात पहिली स्टेप. त्यानंतर दुसरी जी स्टेप येते ती येते कॉलेजकडून, तर ती आहे प्रोजेक्ट टायटल सिलेक्शन. तर तुम्हाला ग्रुप फॉर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला असं सांगितलं जातं की तुमच्याकडे प्रोजेक्ट टायटल तुम्हाला तिथे सिलेक्ट करावं लागेल की तुम्ही कशावरती प्रोजेक्ट बनवणार आहे, कशावरती तुम्ही तुमचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते करणार आहे, कोणता प्रोजेक्ट किंवा कोणता प्रॉब्लेम तुम्ही तिथे तुमच्या प्रोजेक्टमध्ये सॉल्व करणार आहे. तर याच्याबद्दल काय सांगतं प्रोजेक्ट टायटल तुम्हाला सांगतं. तर याच्यामध्ये कॉमन प्रोसेस काय आहे, तर ग्रुप तयार झाल्यानंतर काय होतं, प्रोजेक्ट टायटल सबमिट करावं लागतं तुम्हाला तुमच्या टीचर्सकडे. तर ते असतं पॅनलमध्ये. तर पॅनलमध्ये तुम्हाला तिथे काय करावं लागतं, प्रेझेंटेशन द्यावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रोजेक्ट टायटल्स तिथे सिलेक्ट करावे लागतात. तर 3 टायटल्स तुम्हाला घेऊन जावं लागते. त्याच्यामध्ये काय काय असतं की तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट तिथे द्यावा लागतो तिघांचा, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह द्यावा लागतो आणि एक्झिस्टिंग सिस्टीम तुम्हाला तिथे सांगावी लागते, प्रपोज सिस्टीम तुम्हाला तिथे सांगावी लागते तुमच्या प्रोजेक्टची आणि स्कोप पण सांगावा लागतो. तर अशा प्रकारे हे जे कॉमन टॉपिक्स आहेत हे तुम्हाला प्रत्येक
प्रोजेक्टसाठी तिथे सांगावं लागते. जे पण तुम्ही 3 तिथे निवडले असतील टायटल्स, त्याच्यासाठी हे तुम्हाला कॉमन पॉईंट्स आहेत जे तिथे त्यांना सांगावे लागतात. तर पूर्ण पॅनल जे असेल, टीचर्स असतात तुमच्या पॅनलमध्ये 2 ते 3, त्यांच्यासमोर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावी लागते. तर फॅकल्टी त्यामधून काय करते, एक पॉईंट जो असतो, एक टायटल जे असतं ते तुम्हाला सिलेक्ट करून देतात की तुम्ही याच्यावरती तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो तिथे बनवू शकता. तर हे झालं दुसरी स्टेप. तर याच्यामध्ये टिप्स काय काय आहेत जे तुम्हाला करायला पाहिजे, की तुमचं जे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ते काय असेल, युनिक असेल. कारण तुमचे जे टीचर्स असतात त्यांना खूप युनिक प्रोजेक्ट पाहिजेत असतो, तुमच्याकडून अपेक्षा असतात त्यांना. रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम असला पाहिजे जो तुम्ही सॉल्व करणार आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये. एक सेमिस्टरमध्ये कंप्लीट होईल असा असावा, म्हणजे एका सेमिस्टरमध्ये तो 6 महिन्यामध्ये तो कंप्लीट झाला पाहिजे असा तुमच्याकडे प्रोजेक्ट स्टेटमेंट असावा. त्यानंतर फ्युचर स्कोप पण असावा त्या प्रोजेक्टचा, फ्युचरमध्ये काय करणार आहे तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर रिसर्च पेपर पब्लिश करता येईल असा तुम्हाला प्रोजेक्ट तिथे सिलेक्ट करायचा आहे. तर रिसर्च पेपरबद्दल पण आपण बघूयात. तर ही झाली तुमची स्टेप नंबर 2. त्यानंतर प्रोजेक्टचं एक लॉगबुक असतं जे कॉलेज प्रोव्हाइड करतं तुम्हाला, ते पण मेंटेन करावं लागतं तुम्हाला. त्याच्यामध्ये प्रत्येक रिव्ह्यू होता तुमचे प्रोजेक्टवरती. तर सेमिस्टर 7मध्ये आणि 8मध्ये टोटल असे 7 ते 8 तुमचे असे रिव्ह्यूज असतात, त्याच्यावरती तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावं लागतं. तर ते पण आपण बघूयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लॉगबुक काय राहते. आता लॉगबुक काय राहते, तर प्रोजेक्टच्या संपूर्ण जर्नीचा हा रेकॉर्ड राहतो तुमच्या. पूर्ण प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय केलं आहे त्याच्या सगळी जी माहिती असेल ती या लॉगबुकमध्ये तुम्हाला मार्क करावी लागते, रेकॉर्ड करावी लागते. तिथे सगळ्या ज्या प्रोसेस आहेत, सगळे जे रिव्ह्यूज आहेत तुमचे, प्रत्येक रिव्ह्यूमध्ये चेक करते की काय काय झालं आहे त्याच्याबद्दल. कॉलेजला तुम्हाला हे सगळं दाखवावं लागतं. तर त्याच्यामध्ये काय असतं, डिटेल असते तुमच्या प्रोजेक्टची. त्यानंतर ग्रुप डिटेल्स असतात, प्रोजेक्टचं नाव असतं, गाईड कोण आहे त्याच्याबद्दल पण असतं. त्यानंतर सिनाप्सिस असतो तुमच्या प्रोजेक्टचा. त्यानंतर वीकली डिस्कशन वगैरे तुमचे जे होतात ते तुम्हाला तिथे रेकॉर्ड करावे लागतात. त्यानंतर गाईड करून रिमार्क घ्यावं लागतं. त्यानंतर पॅनलच्या साईन्स पण घ्यावं लागतात रिव्ह्यू झाल्यानंतर. प्रत्येक अटेंडन्स पण मार्क होते तुमची एव्हरी रिव्ह्यू. नंतर तुमचं काय प्रोग्रेस वगैरे रेकॉर्ड जे असेल ते सगळं याच्यामध्ये मार्क होतं आणि फायनल सबमिशनच्या वेळेस ही तुम्हाला सबमिट करावी लागते लॉगबुक. तर गाईड बरोबर झालेली प्रत्येक मीटिंग यामध्ये तुम्हाला लिहायची असते लॉगबुकमध्ये. तर लॉगबुक का इम्पॉर्टंट आहे, इंटरनल मार्क्ससाठी, त्यानंतर प्रोजेक्ट ट्रॅकिंगसाठी, प्रोजेक्ट कुठपर्यंत आला आहे तुमचा त्याच्यासाठी, वायवासाठी पण चांगली आहे, आणि त्याच्यानंतर फायनल सबमिशनसाठी तुम्हाला ही तिथे सबमिट करावी लागते. म्हणून लॉगबुक पण एक असा पार्ट आहे जो तुम्हाला मेंटेन करावा लागेल तुमच्या होल प्रोजेक्टमध्ये. त्यानंतर तुमचं असतं 7th सेमिस्टरमध्ये तुम्हाला रिव्ह्यूज द्यावं लागतं तुमच्या प्रोजेक्टवरती की तुम्ही काय काय केलेलं आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये. तर सगळ्यात पहिला जो रिव्ह्यू असतो त्याच्यामध्ये काय असतं, प्रॉब्लेम स्टेटमेंट. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय करावं लागतं प्रेझेंटेशनमध्ये, तर कव्हर करावं लागतं तुम्हाला तुमचं प्रोजेक्ट जो तुमचा आहे त्याच्या संदर्भातलं जे तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल ते तुम्हाला तिथे एक्सप्लेन करावं लागतं पूर्ण फॅकल्टीला. त्यानंतर रिसर्च गॅप असतो जो तुम्हाला एक्सप्लेन करावा लागतो. त्यानंतर मोटिवेशन म्हणजेच काय, की तुम्हाला त्याच्यामधून काय भेटलेलं आहे, तुम्ही त्याच्याबद्दल काय शिकलेले आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल कसा इंटरेस्ट आलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला तिथे थोडंसं सांगावं लागतं पॉईंट्स. त्यानंतर ऑब्जेक्टिव्स काय काय आहे तुमच्या प्रोजेक्टचे. त्यानंतर एक्झिस्टिंग रिसर्च पेपर आहेत का, ते पेपर्स पण तुम्हाला तिथे घेऊन जावे लागतील तुमच्या प्रोजेक्ट रिलेटेड. आणि लिटरेचर सर्वे पण इम्पॉर्टंट असतो, तो पण तुम्हाला सांगावा लागतो. तर ह्या अशा काही कॉमन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पहिल्या रिव्ह्यूमध्ये तिथे द्याव्या लागतात. तर हे फॉर्मॅट तुम्हाला आधी नोटीस येते तुमच्या कॉलेजमधून, तर तुम्हाला तिथे भेटेलच तुम्हाला नोटीस वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात रिव्ह्यूमध्ये. तिथे प्रेझेंटेशनसाठी तुम्हाला प्रॉपर PPT बनवावं लागते, त्याचा फॉर्मॅट पण तुमचं कॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करेल. त्याच्या थ्रू तुम्हाला PPT पण तिथे बनवावी लागते तुमच्या प्रत्येक प्रेझेंटेशनसाठी. तर फॅकल्टी काय करतात तुमचे त्यामध्ये, तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट रिलेटेड तुम्हाला काय विचारतात, क्वेश्चन्स विचारत असतात. जसं की प्रॉब्लेम का निवडला हा, त्यानंतर एक्झिस्टिंग सिस्टीममध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्यानंतर तुमचं सोल्युशन वेगळं काय आहे, तुम्ही काय वेगळं केलं आहे त्यामध्ये, सोसायटीला काय बेनिफिट आहे तुमच्या प्रोजेक्टचा. तर असे जे क्वेश्चन्स असतात ते तुमचे तिथे विचारले जातात तुमच्या पॅनलकडून, फॅकल्टीकडून. तर याच रिव्ह्यू नंतर काय होतं, फायनल प्रॉब्लेम फ्रीज होतो, तुमचा जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे तो सक्सेसफुल होतो. त्यानंतर रिव्ह्यू नंबर 2 येतो तुमच्या 7th सेमिस्टरमध्येच. असे
4 ते 5 रिव्ह्यू होतात तुमचे. त्यामध्ये काय काय विचारलं जातं, तर दुसऱ्या रिव्ह्यूमध्ये समजा तुम्हाला फिजिबिलिटी किंवा तुमच्या प्रोजेक्टचा स्कोप विचारला जातो. तर प्रेझेंटेशनमध्ये काही पॉईंट्स असतात, जसं की तीच PPT तुम्हाला एडिट करून काय करायचं असतं, त्यामध्ये काही पॉईंट्स ॲड करायचे असतात. जसं की प्रोजेक्टचा स्कोप काय आहे, तुमचे एंड युजर्स काय कोण आहेत, की तुमचा प्रोजेक्ट कोण यूज करणार आहे, हे सगळं तुम्हाला काय करावं लागेल, रिसर्च करावं लागेल तुमच्या प्रोजेक्टबद्दल. त्यानंतर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स काय काय आहेत तुमच्या प्रोजेक्टच्या, हार्डवेअर रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, तुम्हाला काय काय लागेल तिथे प्रोजेक्ट बनवण्यासाठी, ते पण तुम्हाला इथे सर्च करावं लागेल. त्यानंतर कॉस्ट किती लागेल तुमच्या प्रोजेक्टसाठी किंवा टाईम किती लागेल तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट होण्यासाठी, हे पण तुम्हाला सांगावं लागेल तुमच्या फॅकल्टीला. त्यानंतर तिथे चार्ट वगैरे असतात, ते पण तुम्हाला तिथे ॲड करावं लागतील आणि माइलस्टोन्स पण तिथे तुम्हाला दाखवावे लागतील. त्यानंतर रिस्क ॲनालिसिस म्हणजे रिस्क किती आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये, ते पण तुम्हाला बघावं लागतील. तर हे काही कॉमन पॉईंट्स आहेत जे तुमचे रिव्ह्यू 2मध्ये इथे विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला PPT बनवायची राहते या पॉईंट्सवरती. त्यानंतर काही कॉमन क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला विचारले जातात तुमच्या फॅकल्टीकडून. तर प्रोजेक्ट कंप्लीट होईल का, त्यानंतर बजेट किती असेल किंवा टाईमलाईन काय असेल तुमच्या प्रोजेक्टची. तर असे जे प्रोजेक्ट असतात, प्रोजेक्टच्या रिलेटेड क्वेश्चन्स असतात, हे तुमचे पॅनल विचारू शकतात तुम्हाला. तर याचे ॲन्सर्स तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचा प्रोजेक्ट आहे का ऑलरेडी, तितका टाईमात होईल का, किंवा बजेट जास्त तर नाही जाते तुमच्या प्रोजेक्टचा, तर याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर तिसरा रिव्ह्यू येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला रिक्वायरमेंट ॲनालिसिस करावं लागते. जसं की फंक्शनल रिक्वायरमेंट्स काय लागतील तुम्हाला, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स काय लागतील तुमच्या प्रोजेक्टसाठी, स्टेक होल्डर्स कोण राहतील तुमच्या प्रोजेक्टसाठी, किंवा SRS डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सबमिट करावं लागतं, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला बनवावं लागतं IEEE फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया राहतो. तर हे माझ्या प्रोजेक्टचं, माझ्या जे मित्र होते त्यांच्या प्रोजेक्टचं मी तुम्हाला सांगत आहे की त्यांना काय काय केलं होतं त्याच्याबद्दल. तर आमच्या कॉलेजनुसार मी या गोष्टी तुम्हाला सांगत आहे, पण तुमच्या जेव्हा नोटीस येईल तुम्हाला माहिती होईल की कोणत्या रिव्ह्यूमध्ये काय काय गोष्टी तुम्हाला तिथे PPTमध्ये द्यायच्या आहेत, काय काय रिप्रेझेंट करायचं आहे. तर हे माझ्यानुसार सांगत आहे मी, म्हणून IEEE फॉर्मॅटमध्ये आम्हाला सांगितलं होतं, म्हणून मी तुम्हाला इथे सांगत आहे प्रॉपर. तर प्रिपेअर करावं लागतं तुम्हाला. यूज केसेस खूप महत्त्वाच्या असतात, रिक्वायरमेंट टेबल्स पण खूप महत्त्वाचे असतात, आणि तुमच्या प्रोजेक्टचा जो फ्लो आहे तो पण खूप महत्त्वाचा तिथे समजावून सांगणं लागतो तुमच्या टीचर्सला. जर समजला नाही तर मग त्यांना पण डाऊट येतो की तुमचा प्रोजेक्ट होईल का नाही. तर प्रॉपर समजावता आलं पाहिजे असा एक तुमच्या कडे मेंबर असला पाहिजे. तर फॅकल्टीचे क्वेश्चन्स असतात, समजा की सिस्टीम नेमकं काय करणार आहे तुमचं, युजर्स कोण असेल तुमच्या सिस्टीमचे, त्यानंतर इनपुट काय असेल, आउटपुट काय असेल, आणि रिक्वायरमेंट कंप्लीट आहेत का. तर असे जे कॉमन क्वेश्चन असतात हे विचारले जातात तुम्हाला रिव्ह्यूमध्ये. त्यानंतर चौथा रिव्ह्यू येतो तुमच्या सेमिस्टर 7चा, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन फेस करावं लागते की तुमच्या प्रोजेक्टची डिझाईन कशी असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला फॅकल्टीला सांगावं लागतं. तर प्रेझेंटेशन PPTमध्ये तुम्हाला काय काय करावं लागतं, आर्किटेक्चर डायग्राम सगळ्यात महत्त्वाची, UML डायग्राम्स पण तिथे ॲड करावे लागतात. त्यानंतर यूज केस खूप महत्त्वाचं, त्यानंतर क्लास डायग्राम पण तुम्हाला तिथे टाकावं लागेल, आणि सिक्वेन्स डायग्राम पण तिथे टाकावं लागेल. तर याच्यासाठी काही टूल्स राहतात ऑनलाईन जे तुम्हाला डायग्राम्स तिथे क्रिएट करून देऊ शकतात. त्यानंतर ॲक्टिव्हिटी डायग्राम राहते, त्यानंतर स्टेट डायग्राम आणि ER डायग्राम पण तुम्ही तिथे टाकू शकता. आणि तुम्हाला जर डिप्लॉयमेंट डायग्राम जर तुम्हाला माहिती असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे ज्या डायग्राम्स किंवा डिझाईन असते तुमच्या प्रोजेक्टची ती तुम्हाला एक्सप्लेन करून सांगावं लागते. तर तिथे फॅकल्टीचे क्वेश्चन्स राहतात, जसं की मॉड्यूल्स कसे आहेत तुमच्या प्रोजेक्टमध्ये, किंवा डेटा फ्लो कसा आहे तुमच्या प्रोजेक्टचा, डिझाईन रिक्वायरमेंटशी मॅच होतं का सगळं. अशा प्रकारे ते काय करतात, कॉमन क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्याच PPTवरती विचारले जातात. तर हे झालं तुमचं स्टेज 1चं कंप्लीट. स्टेज 1 जी राहते तुमची सेमेस्टर 7ची, याच्यामध्ये असे 4 रिव्ह्यू होतात तुमचे. त्यानंतर तुमचं सेमेस्टर 8 हे चालू होतं. तर सेमिस्टर 7 जे आहे ते तुमचं जे सेमिस्टर आहे ते एंड झाल्यानंतर तुमचे जे पेपर्स असतील ते झाल्यानंतर काय होतं की एक एक्सटर्नल एक्झाम होती. एक्सटर्नल एक्झाममध्ये पण ते काय करतात, एक्सटर्नल बोलवतात आणि ते तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो त्यांना दाखवून लागतो. तर सेमिस्टर 7मध्ये तुम्हाला इम्प्लिमेंटेशन एवढं काही दाखवणं नाही लागत, त्याच्यामध्ये 10 ते 20% जे आहे ते इम्प्लिमेंटेशन तुम्हाला दाखवून लागतं. पण तुमचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्हाला तिथे दाखवावं लागतं, की रिपोर्ट वगैरे जे असतील त्याच्याबद्दल तुम्हाला तिथे त्यांना दाखवावं लागतं, आणि प्रॉपर तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो एक्सप्लेन करून सांगावा लागतो त्यांना. जर त्यांना आवडलं नाही तर प्रोजेक्टमध्ये फेल पण करू शकतात. म्हणून तुम्हाला या प्रॉपर गोष्टी मी तुम्हाला इथे सांगत आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, काय काय गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हायवा तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. तर व्हायवामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिपेअर करावं लागणार आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे डॉक्युमेंटेशन तुम्हाला चांगलं ठेवावं लागणार आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत.
त्यानंतर येऊ आपण सेमिस्टर नंबर 8मध्ये. तर आता 8मध्ये तुमचं काय असतं, चांगल्या प्रकारे तुम्हाला तिथे तुमचे जे इम्प्लिमेंटेशन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगावं लागतं. तर याच्यामध्ये मॉडेलिंग आणि अल्गोरिदम येते 5व्या रिव्ह्यूमध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल मॉडेल, त्यानंतर अल्गोरिदम कोणकोणते यूज केले, वर्क फ्लो काय आहे तुमच्या प्रोजेक्टचा, आर्किटेक्चर इम्प्रूव्हमेंट काय झालेली आहे, त्याच्यानंतर मॉड्यूल इंटरॅक्शन काय आहे, कंपोनेंट डायग्राम काय आहे आणि डिप्लॉयमेंट डायग्राम काय आहे. तर याच्यावरती तुम्हाला PPT बनवावं लागते आणि एक्सप्लेन करावं लागतं. तर फॅकल्टीचे क्वेश्चन्स असतात लाईक अल्गोरिदम कसा काम करतो तुमच्या प्रोजेक्टमध्ये, कॉम्प्लेक्सिटी किती आहे, मॉडेल योग्य आहे का वगैरे सगळं तुम्हाला तिथे सांगावं लागतं, एक्सप्लेन करावं लागतं. प्लस तुम्हाला इथे इम्प्लिमेंटेशन पण तिथे शो करावं लागतं की एवढ्या वेळानंतर तुम्ही किती इम्प्लिमेंट केलं आहे. तर तुम्हाला इम्प्लिमेंटेशन पण याच्यासोबत तिथे दाखवावं लागतं की एवढं % तुम्ही इम्प्लिमेंटेशन आतापर्यंत केलेलं आहे. त्याच्यानंतरचा रिव्ह्यू नंबर 6 येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला कोडिंग आणि इम्प्लिमेंटेशनबद्दल जास्त दाखवावं लागतं. लाईव्ह डेमो तिथे द्यावा लागतो प्रेझेंटेशनमध्ये. तर इथून तुमचं ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला इथे दाखवावं लागतं की तुमचा कोडिंग काय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय केलेलं आहे, की सोर्स कोड काय आहे, फोल्डर स्ट्रक्चर कसं आहे तुमच्या प्रोजेक्टचं, पूर्ण डेटाबेस कोणता यूज केला आहे, API कोणते यूज केले, त्यानंतर फ्रंट एंड, बॅक एंड, टीमचं वर्क, टीममध्ये कोणता रोल घेतलेला आहे, जसं की फ्रंट एंड, बॅक एंड, AIचा, त्यानंतर डेटाबेसचा. तर असं सगळं तुम्हाला टेक्नॉलॉजी स्टॅक वगैरे असं सगळं तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल या PPTमध्ये. तर तुमचे क्वेश्चन्स विचारले जातील तुम्हाला, समजा फ्रेमवर्क कसा वापरला आहे, त्यानंतर डेटाबेस कोणता निवडला आहे, त्यानंतर ऑथेंटिकेशन कसं केलं आहे, त्यानंतर ऑप्टिमायझेशन का केलं आहे, कसं केलं आहे का नाही त्याच्याबद्दल पण विचारतात. कोड स्टँडर्ड्स फॉलो केले आहेत का. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात आणि तुमचा जो कोड आहे तो पाहिला जातो. तिथे लाईव्ह डेमो तुम्हाला द्यावा लागतो तुमच्या टीचर्सला. त्यानंतर येतो रिव्ह्यू नंबर 7. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅलिडेशन आणि टेस्टिंगबद्दल तुम्हाला विचारलं जातं, जसं की अल्फा टेस्टिंग, बीटा टेस्टिंग, जे पण तुम्ही यूज केलेलं आहे टेस्टिंग त्याच्याबद्दल तुम्हाला इथे विचारलं जातं. GUI टेस्टिंग, त्यानंतर टेस्ट केसेस काय काय आहेत आणि परफॉर्मन्स कंपॅरिझन आणि रिझल्ट्स तुम्हाला इथे दाखवावं लागतात की पहिल्या रिव्ह्यूपासून तुम्ही काय काय इम्प्रूव्हमेंट केलेली आहे, अजून प्रोजेक्टमध्ये किती % तिथे जास्त तुम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला तिथे दाखवावं लागतं सगळं प्रोजेक्टची इम्प्रूव्हमेंट. त्यानंतर फॅकल्टी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, जसं की टेस्टिंग कशी केली तुम्ही, ॲक्युरेसी किती आहे तुमच्या प्रोजेक्टची, परफॉर्मन्स किती आहे तुमच्या प्रोजेक्टचा, किंवा एक्झिस्टिंगपेक्षा बेटर आहे का, ऑलरेडी जर कोणी सोल्युशन काढलेलं असेल तर त्याच्यापेक्षा बेटर तुम्ही याच्यामध्ये काही केलं आहे का, याच्याबद्दल पण ते विचारलं जाऊ शकतं. तर असे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्यानंतर येतो 8वा रिव्ह्यू. त्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट रायटिंग करायची राहते. फायनल रिपोर्ट असतो तुमचा, तो तुम्हाला बनवावा लागतो. त्यानंतर रिझल्ट्स काय काय आहेत, कंप्लीट प्रोजेक्ट झाल्यानंतर, इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर रिझल्ट काय देतो तुमचा प्रोजेक्ट त्याच्याबद्दल दाखवावं लागतं. त्यानंतर ग्राफ्स दाखवावं लागते, रेफरन्सेस दाखवावं लागतात आणि स्क्रीनशॉट दाखवावं लागते सगळ्या तुमच्या प्रोजेक्टचे, किंवा डेमो पण तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. त्यानंतर टेबल्स येतात. तर असं फायनल प्रेझेंटेशन तुम्हाला द्यावं लागतं. तर हे PPTमध्ये तुम्हाला अपडेट करावं लागतं. जी तुमची पहिली PPT होती तीच PPT राहील, फक्त त्याच्यामध्ये काही स्लाईड्स तुम्हाला ॲड करावं लागतात. प्रत्येक प्रेझेंटेशनसाठी मी तुम्हाला जे टॉपिक सांगितले ते ॲड करत जायचे फक्त तुमच्या नोटीसनुसार त्यामध्ये. तर फॅकल्टी काय काय चेक करते, ग्रामर चेक करते, फॉर्मॅटिंग, त्यानंतर रेफरन्सेस, प्लॅगरिझम चेक करावं लागतं तुमच्या प्रोजेक्टचं, रिपोर्टचं, फिगर्स तिथे आणि टेबल्स आणि क्रायटेरिया. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर याच रिव्ह्यूनंतर तुम्हाला फायनल वायवासाठी प्रोजेक्ट तयार करावा लागतो, प्रोजेक्ट तयार होतो. तर हे तुमचा 8वा जो रिव्ह्यू असतो हा तुमचा लास्टचा रिव्ह्यू असतो. याच्यानंतर तुम्हाला वायवा द्यावी लागते तुमच्या एक्सटर्नलला परत एकदा, फायनल स्टेज 2चा जो रिव्ह्यू असतो त्याच्यासाठी. तर अशा प्रकारे तुमचं जे प्रोजेक्टचं आहे ते पूर्ण वर्किंग इथे होत असते, पूर्ण त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन्स होत असतात तुमच्या. तर खूप महत्त्वाचं असतं, हे सगळं तुम्हाला करावं लागतं. त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिसर्च पेपर असतो. रिसर्च पेपरमध्ये काय असतं, तर तुम्हाला सगळ्यात पहिले माहिती पाहिजे की रिसर्च पेपर तुम्हाला द्यावे लागतात तिथे. तर आमचं जे कॉलेज होतं त्याच्यामध्ये आम्हाला स्टेज नंबर 1चा जो 7व्या सेमचा जो रिपोर्ट होता त्याच्यावरती काय, त्याच्या प्रोजेक्टवरती काय रिसर्च पेपर आम्ही तिथे पब्लिश केला होता, आणि फायनल प्रोजेक्टनंतर एक रिसर्च पेपर तिथे आम्ही पब्लिश केला होता. तर असे टोटल 2 पेपर्स आम्ही पब्लिश केले होते. जो सगळ्यात पहिला होता 7व्या सेममध्ये तो आम्ही डॉक्युमेंटेशनवरतीच पब्लिश केला होता, आणि दुसरा जो होता तो आम्ही प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर तो पब्लिश केला होता. तर त्याच्यामध्ये प्रोजेक्ट गाईड वगैरे सगळ्याचं नाव असतात तुमच्या ऑथर्सचे, तुमच्या 4 मेंबरचे. तर अशा प्रकारे हे केलं जातं. आणि याच्यामध्ये
याच्यामध्ये जे लॉगबुक असतं ते सर्व कॉलेजमध्ये 2 पेपर्स अनिवार्य आहेत असं काही नाही नसतं. तर 2 पेपर्स ते तुम्हाला नोटीसनुसार कळेल, तुमच्या कॉलेजची जी पण नोटीस असेल त्याच्यानुसार तुम्हाला कळेल. तर तुमचे जे पेपर्स राहतात ते त्याच्यामध्ये काय राहतं आणि प्लॅगरिझम काय राहतं त्याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागतं. जसं की तुमच्या पेपरमध्ये एक्स्ट्रॅक्ट राहतो, त्यानंतर कीवर्ड्स राहतात, इंट्रोडक्शन राहतं तुमच्या पेपरचं, लिटरेचर रिव्ह्यू, असे जे कॉमन पॉईंट्स आहेत ते इथे काढलेले आहेत आमच्या पेपरनुसार. तर प्रपोज वर्क राहतं, मेथोडॉलॉजी राहते, रिझल्ट राहतात आणि कंक्लुजन राहतो, फ्युचर स्कोप आणि रेफरन्सेस लास्ट राहतात. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये हे पॉईंट्स कॉमन पॉईंट्स आहेत जे तुम्हाला ॲड करावं लागतात. अजून काही डिटेल्समध्ये असेल तर तुम्हाला नोटीसमध्ये नक्कीच येईल कॉलेजमधून, जे तुम्हाला ॲड करावे लागतात. तर तुमच्या कॉलेजवाले कधी 1 पण सांगू शकतात किंवा 2 पण सांगू शकतात. तशा प्रकारे तुम्हाला पेपर पण रेडी करावा लागतो. तर 10% कमी ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुमच्या प्लॅगरिझमला रिपोर्ट जी पण येईल तुमची की त्याच्याबद्दल. त्यानंतर AI जनरेटेड कंटेंट जे आहे ते डायरेक्ट कॉपी करायचं नाही आहे, तर ते कुठून तरी कमी करायचं आहे तुम्हाला. प्लॅगरिझम याचे पण टूल्स असतात. तर त्याच्यानंतर प्रॉपर सायटेशन्स वापरा, त्याच्यामध्ये सायटेशन्सचा पण प्रॉब्लेम येतो तुमच्या पेपरमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे रिसर्च पेपरबद्दल. आता पब्लिश कुठं करायचा हा पण क्वेश्चन येतो. तुमच्या कॉलेजवाले सांगतात की हाय क्वालिटीचे जे प्लॅटफॉर्म असतात त्याच्यावरती पब्लिश करा, जसं की IEEE, स्प्रिंगर झालं. तर हे जे आहेत हे प्लॅटफॉर्म हाय क्वालिटीचे आहेत, तिथे तुम्ही पब्लिश करू शकता. पण याच्यामध्ये खूप सारे कॉस्ट जाईल तुमची, जसं की IEEEमध्ये 10 ते 11,000पर्यंत लागतात तुम्हाला एक पेपर पब्लिश करण्यासाठी. तसंच जर कॉमन पण आहेत आणि बजेट फ्रेंडली पण काही प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही पब्लिश करू शकता. जसं की हे जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती ₹1000 तिथे तुमचा 1000 किंवा ₹1,500 तुमचा पेपर तिथे पब्लिश होतो. तर असे जे आहेत ते पण तुम्ही कॉलेज फॅकल्टीला विचारून तुम्ही तुमच्या चांगल्या फॉर्मॅटमध्ये तिथे पेपर तुम्ही तिथे पब्लिश करावा लागतो. तर अशा प्रकारे हे झालं रिसर्च पेपरचं. अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला माहिती पाहिजे की फायनल रिपोर्ट. आता रिपोर्ट ही स्टार्टिंगपासूनच तुम्हाला बनवावी लागते. तर त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं की रिपोर्ट जी आहे ही महत्त्वाची आहे खूप सारे. याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, सगळ्यात पहिला जो तुमचा सेमिस्टर असेल 7th सेमिस्टर, त्याच्यामध्ये पण ही चांगल्या प्रकारे तुम्हाला मेंटेन करावं लागते. तर सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे तुमची ही, त्यालाच आपण ब्लॅक बुक पण बोलतो, जी तुमची नंतर प्रिंट होते तुमच्या सगळं झाल्यानंतर, प्रोजेक्ट झाल्यानंतर. तर ब्लॅक बुक तुमची अशी असते. तर रिपोर्ट तुमचाच ब्लॅक बुक असते. तर रिपोर्टमध्ये काय काय असतं, कॉमन पॉईंट्स मी इथे काढलेले असतं, जसं की सर्टिफिकेशन, ॲक्नॉलेजमेंट, त्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट. तर याचा फॉर्मॅट पण तुम्हाला कॉलेजवालेच प्रोव्हाइड करतील. तर त्याच्यानुसार तुम्हाला हे सगळे पॉईंट्स जे आहेत हे सगळे पॉईंट्स तिथे कवर करायचे असते. तर हे सगळे पॉईंट्स मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्यानंतर रिपोर्ट कशी तयार करायची, तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजचा जो फॉर्मॅट असेल तो फॉलो करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट बनवायचे आहे. तर सगळ्यात जास्त जे कॉमन वापरलं जातं ते आहे लॅटेक्स कोड. लॅटेक्स कोड हा ओव्हरलिंक या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला पेस्ट करून तिथे काय करायचं आहे, तुमची जी चांगली रिपोर्ट आहे ती लॅटेक्समध्ये तुम्ही करू शकता. तर लॅटेक्स हा सगळ्यात जास्त स्टँडर्ड फॉर्मॅट आहे जो वापरला जातो तुमच्या रिपोर्टसाठी. तर प्रॉपर नंबरिंग तुम्हाला द्यायची आहे, रेफरन्सेस बरोबर टाकायचे आहेत, तुमच्या प्रोजेक्टबद्दलचे फिगर्स बरोबर, टेबल्स बरोबर ॲड करायचे आहेत, स्क्रीनशॉट टाकायचे आहेत तुमच्या इम्प्लिमेंटेशनचे आणि ग्रामर चेक करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे प्रॉपर फॉलो करायच्या आहेत. तर इंटरव्ह्यू आणि वायवामध्ये जर तुम्हाला रिपोर्टमधून क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. जेव्हा तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट होतं तेव्हा तुम्हाला या प्रोजेक्टवरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तुम्ही ते रिझ्यूममध्ये टाकत असता तुमचा प्रोजेक्ट. तर याच रिपोर्टवरती पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला याच्यावरती पण जास्त फोकस करायचा आहे आणि ही जी रिपोर्ट आहे फायनल रिपोर्ट याच्याबद्दल तुम्हाला जास्त चांगलं करायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण जे हे होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काय काय करावं लागेल पूर्ण वर्षामध्ये. तर काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत, जसं की बिफोर फायनल एक्झामिनेशन जी तुमची असते त्याच्या आधी तुम्हाला लॉगबुक कंप्लीट ठेवायचे आहे. त्यानंतर फायनल रिपोर्ट जे आहे तो रेडी ठेवायचा आहे. वर्किंग कसं आहे तुमच्या प्रोजेक्टचं ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे 4ही मेंबरने. त्यानंतर सोर्स कोड बॅकअप ठेवायचा आहे. डेमो व्हिडिओ तुम्हाला द्यायचा आहे तिथे प्रोजेक्टचा पूर्ण. जर प्रोजेक्टला काही झालं तर फायनल रिव्ह्यूच्या वेळेस तर त्याचा पण तुम्हाला बॅकअप ठेवायचा आहे. त्यानंतर रिसर्च पेपर रेडी ठेवायचा आहे, PPT रेडी ठेवायची आहे, गिटहब रिपो पण रेडी ठेवायची आहे. तिथे तुम्हाला प्रोजेक्टचं
जे तुमचं वर्क असेल ते प्रॉपर तिथे गिटहबवरती अपलोड करून ठेवायचं आहे. प्रत्येक रिव्ह्यूनंतर, प्रत्येक इम्प्लिमेंटेशननंतर चेंजेस करून ठेवायचे आहेत. डेटाबेस बॅकअप ठेवायचा आहे आणि टीम मेंबरला रेडी ठेवायचा आहे. प्रत्येकाला पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो एक्सप्लेन करता आला पाहिजे, असा पूर्ण तिथे तुम्हाला तिथे हे ठेवायचं आहे. तर पूर्ण रेडी राहायचं आहे तुम्हाला. सक्सेस फॉर्म्युला काय आहे, तर गुड डॉक्युमेंटेशन ठेवायचं आहे, रेग्युलर रिव्ह्यूज घ्यायचे आहेत, ग्रुपचे मीटिंग्स बरोबर झाल्या पाहिजे, त्याच्यानंतर वर्किंग बरोबर करायचं आहे तुमच्या प्रोजेक्टचं आणि एक्सेलन्स फायनल इयर प्रोजेक्ट तुमचा तिथे कंप्लीट करायचा आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी तुम्हाला फायनल इयर प्रोजेक्टबद्दल मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांना खूप माहिती मिळेल या व्हिडिओमधून. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. काही डाऊट्स किंवा काही गोष्टी असतील त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ कसा होता ते पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.